Hi friends, today we are going to discuss about Paulo Freire, Education for Oppressed Theory. Paulo Freire यांनी वंचितासाठी शिक्षण ही संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडत असताना त्यांनी समाजातील विविध घटकांचा विचार केला आणि यांच्यासाठी शिक्षण हे कशा पद्धतीचे असले पाहिजे, त्याची व्यवस्था काय असली पाहिजे, यासाठी एक सखोल असा अभ्यास केला. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी समाजातील विविध घटकांचा जे शिक्षणापासून वंचित आहेत त्याचा अभ्यास केला. हे घटक कोणते? तर सामाजिकदृष्ट्या असणारा वंचित घटक जो शिक्षणापासून वंचित आहे, आर्थिकदृष्ट्या वंचित असणारा घटक, त्यानंतर डोंगराळ भागातील जे लोक वास्तव्य करतात ते शिक्षणापासून वंचित असतात तो घटक, त्यानंतर आदिवासी हा घटक, त्यानंतर स्त्रिया हा घटकसुद्धा तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये शिक्षणापासून वंचित होता. स्त्री हा एक घटक आणि त्यानंतर थर्ड जेंडर हा एक घटक, म्हणजे जो शिक्षणापासून वंचित आहे, या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी हा सिद्धांत त्यांनी मांडला आणि याच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था काय असावी याविषयी सखोलपणे विचार केला. ज्यावेळेस आपण पॅवलो फ्रेरे यांची बायोग्राफी बघतो त्यावेळेस पॅवलो फ्रेरे हे ब्राझीलमध्ये 19 सप्टेंबर 1921 या दिवशी जन्माला आले. त्यांचे शिक्षण बघत असताना ट्रॅडिशनल अप्पर क्लास बॉईज प्रायव्हेट हायस्कूल इथे त्यांचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे ब्राझीलमध्ये झाले. त्यांचं विद्यापीठीय शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ रेसिफ इन ब्राझील या विद्यापीठातून पूर्ण केले. ते लॉचे विद्यार्थी होते. त्यांनी आपला PhD हा प्रबंध युनिव्हर्सिटी ऑफ रेसिफ या विद्यापीठामध्ये 1959 साली सादर केला आणि त्यावरच त्यांना PhD मिळाली. तो PhDचा विषय होता प्रेझेंट डे एज्युकेशन इन ब्राझील, ब्राझीलमधील वर्तमानकालीन शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षणाची स्थिती. आणि याच सिद्धांतामध्ये, याच त्यांच्या थिसिसमध्ये त्यांनी एज्युकेशन फॉर ऑप्रेस्ड हा सिद्धांत मांडलेला पाहायला मिळतो. मे 1997ला पॅवलो फ्रेरे यांनी जगाचा निरोप घेतला. प्रामुख्याने पॅवलो फ्रेरे यांचा हा जो सिद्धांत आहे हा 3 घटकावर अवलंबून आहे. पहिला घटक टू नेम, दुसरा आहे टू रिफ्लेक्ट आणि तिसरा आहे टू ॲक्ट. हे 3 प्रामुख्याने पॅवलो फ्रेरेच्या सिद्धांताचे आधारस्तंभ असे मानले जातात. ज्यावेळेस टू नेम नावाच्या घटकाचा आपण विचार करतो तर त्याने विश्वाला असं एक विशिष्ट असं नाव दिलंय. विश्व हे एकच नाव आहे. पॅवलो फ्रेरे काय म्हणतात? गेव अ व्हॉइस टू दोज हू वेअर ऑप्रेस्ड, सो एज्युकेटर हू सर्व देन कुड बेटर बॅटल देअर ऑपरेशन. जो घटक शिक्षणापासून वंचित आहे त्या घटकाविषयी आवाज उठवण्याची जागतिक स्तरावर आवश्यकता आहे असं पॅवलो फ्रेरेचं मत आहे. पुढं पॅवलो फ्रेरे असं म्हणतात, सतसत विवेक बुद्धीनं, म्हणजेच आपण कॉन्शियस, डेव्हलपिंग कॉन्शियसनेस, बट कॉन्शियसनेस दॅट इज अंडरस्टूड टू हॅव द पॉवर टू ट्रान्सफॉर्म रियालिटी. म्हणजे सतसत विवेक बुद्धीच्या दृष्टिकोनातून
हा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे आणि सतसत विवेक बुद्धीच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर, ह्या पूर्ण जगाच्या स्तरावर वंचित असणाऱ्या घटकांसाठी शिक्षणाची व्यवस्था ही करून दिली पाहिजे, असं पॅवलॉव फेरेयरचं मत आहे. आणि त्यांनी टू नेम म्हणजे नेम द वर्ल्ड, ह्या जगाला एक विशिष्ट असं नाव त्यांनी या दृष्टिकोनातून दिलेलं आहे. दुसरा भाग आहे रिफ्लेक्शनचा, म्हणजेच प्रतिबिंब. इथं दोन्ही दिसतात बघा, हा एक प्रतिबिंब दिसतो आणि हा एक प्रतिबिंब तुमच्या समोर दिसतो. प्रतिबिंब कशाचं? डायलॉग आणि कन्व्हर्सेशनचं. पॅवलॉव फेरेचा डायलॉग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते काय म्हणतात? इज द एन्काउंटर बिटवीन मेन मिडिएटेड बाय द वर्ल्ड इन द ऑर्डर टू नेम द वर्ल्ड. म्हणजेच जगाचे नाव देण्याकरिता जगाने मध्यस्थी केली पुरुषामधील एन्काउंटर हे झालं पाहिजे. हा डायलॉग त्यांचा प्रसिद्ध आहे. जगाचे नाव देण्याकरिता जगाने मध्यस्थी केलेल्या पुरुषामधील एन्काउंटर हे झालं पाहिजे. त्यानंतर तिसरा घटक आहे टू ॲक्ट, म्हणजेच प्रॅक्सिस, रूढ प्रघात. पॅवलॉव फेरेयर असे म्हणतात, दिस ॲक्शन इज नॉट मेअरली द डुईंग ऑफ समथिंग विच फेरेर डिस्क्राईब ॲज ॲक्टिव्हिजम. It is not simply action based on reflection, it is action which embodies qualities which include a commitment to human well-being, a search for truth, and a respect for other. काय म्हणतो पॅवलॉव फेरेरे? वंचित घटकांसाठी रिफ्लेक्शन हे अतिशय या जगामध्ये आवश्यक आहे. जे वंचित घटक आहेत त्यांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी रिफ्लेक्शन झालं पाहिजे. रूढ प्रघातामध्ये आपल्याला अडकून पडता कामा नये. जे शिक्षित वर्ग आहे, जो शिक्षणाच्या व्यवस्थेशी समरस झालेला वर्ग आहे, त्यांनी त्यांच्या क्वालिटीच्या माध्यमातून, त्यांनी त्यांच्या कमिटमेंटच्या माध्यमातून, त्यांनी त्यांच्या एकंदरीत कृतीच्या माध्यमातून ह्या ऑप्रेस्ड वर्गाला सामावून घेतलं पाहिजे. This enables society to act in a way which produce justice and allow mankind to flourish. ह्या सिद्धांताच्या आधारावर पॅवलॉव फेरेरी काय म्हणतात? टीचरला कोणकोणते राईट असले पाहिजे? तर हे सर्व गोष्टी, फ्रीडम इज द बूम, हे राईट्स असले पाहिजे. फ्रीडम म्हणजे एका याच्यात बांधून नाही. आता बघा, इथं एक तुम्हाला बलून दिसतो, पण याच्यामध्ये हवा ही बंदिस्त आहे, उडतोय, पण हवा ही बंदिस्त आहे, म्हणजेच तो फ्रीडम नाही. तर कुठले कुठले फ्रीडम? फ्रीडम इन टीचिंग, म्हणजे अध्यापनामध्ये शिक्षकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. द राईट टू स्पीक, बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. द राईट टू बेटर कंडिशन फॉर पेडागॉजिकल वर्क, म्हणजे अध्यापन शास्त्रातील काम करण्याचे त्याला राईट असले पाहिजेत. याच पद्धतीनं पाठ घेतला पाहिजे, याच पायऱ्यांनी तो शिक्षक हा गेला पाहिजे, असं बंधन असता कामा नये. म्हणजेच ह्या वंचित घटकांसाठी शिक्षणाची व्यवस्था तयार करत असताना हे काही जे आयाम घालून दिलेले आहेत, या आयामाच्या बाहेर जाण्याची मुभा, या बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य ह्या शिक्षकाला असलं पाहिजे. म्हणून पेडागॉजिकल वर्कपासून त्याला काही स्वातंत्र्य हे असण्याचे दिले पाहिजे. द राईट टू पेड काय म्हणतो? सबटिकल फॉर कंटिन्यू एज्युकेशन. सॅबॅटिकल म्हणजे एक पवित्र दिवस असतो ब्राझीलमध्ये. द राईट टू पेड सॅबॅटिकल फॉर कंटिन्युइंग एज्युकेशन, म्हणजे कंटिन्युइंग एज्युकेशन एक पवित्र दिवसाप्रमाणे, त्या पवित्र दिवशी जे काही घडते, जी काही व्यवस्था असते, त्या पवित्र दिवसामध्ये जे काही
एकंदरीत आनंदाचं वातावरण असतं, तसं वातावरण हे निरंतर शिक्षणामध्ये ठेवण्याचं स्वातंत्र्य हे शिक्षकाला असले पाहिजे, असं फ्रेयरीचं मत आहे. द राईट टू बी कोहेरंट म्हणजे संलग्नता असण्याचं स्वातंत्र्य हे शिक्षकाला असलं पाहिजे, संलग्नीकरण करण्याचं. द राईट टू बी क्रिटिसाइज द ऑथॉरिटीज विदाउट फिअर ऑफ रिटिलेशन म्हणजेच कोणतेही अधिकार, कोणतेही टीका करण्याचा ऑथॉरिटीवर कुठल्याही भीतीशिवाय आणि कुठल्याही बदल्याशिवाय किंवा सुडाच्या भावनेतून हे न करता त्याला ते अधिकार प्रदान केले गेले पाहिजेत. द राईट अँड ड्युटी टू बी सिरियस अँड कोहेरंट अँड टू नॉट हॅव टू लाय टू सर्वाईव्ह म्हणजेच परत संलग्नीकरण आणि कोहेरंट म्हणजे संलग्नीकरणाची आणि सर्व्हाइव्ह करण्याची ड्युटी ही शिक्षकाला अध्यापनशास्त्रामध्ये हे असली पाहिजे, असं पॅवलॉव फ्रेयरीचं मत आहे. म्हणजेच फ्रीडम हा त्याचा गाभा शिक्षकांना अध्यापनामध्ये, शिक्षकांना मूल्यमापनामध्ये, शिक्षकांना अभ्यासक्रमामध्ये हे सर्व गोष्टीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणि फ्रीडम हे असलं पाहिजे, असं पॅवलॉव फ्रेयरीचं मत आहे. आता आपण पॅवलॉव फ्रेयरीचं वर्क बघूया. तुमच्या समोर एक स्लाईड आहे. या स्लाईडमध्ये तुम्हाला सर्व पॅवलॉव फ्रेयरींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही सिद्धांत, जे काही पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे हे तुम्हाला बघायला मिळतं. एज्युकेशन ॲज ए प्रॅक्टिसेस ऑफ फ्रीडम हे त्यांनी 1967 ते 1974 या दरम्यान ग्रंथ लिहिला. हे सर्व ग्रंथ बघा, साधारणपणे या सर्व ग्रंथांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, हे सर्व ग्रंथांचा सार हा वंचितांसाठी शिक्षण हा त्याचा पाया आहे, हे आपल्याला इथे लक्षामध्ये येते. तर हे पॅवलॉव फ्रेयरीचं ग्रंथसंपदा, या ग्रंथसंपदेचा मुख्यत्वे पाया हा वंचितांसाठी शिक्षण हा सिद्धांतच आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू.